श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। लीलांचे चिंतन घडावे, जीवनाचे पावन व्हावे, पुलकित व्हावे धरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शेदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर। हा आश्रम गाव लोढा, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक या गावामध्ये शिदोरी सत्संग करण्यासाठी आलेला आहे। 9 दिवसाचा हा आश्रम या ठिकाणी 9 दिवस शिदोरी सत्संग करणार आहे। आपण त्या शिदोरीचं ग्रहण करत आहोत। ती ज्ञानमय शिदोरी आपल्या अंतःकरणामध्ये आपण साठवण करत आहोत। मित्रांनो, काही लोकांना खूप वैराग्य असतं, पण ज्ञान नसतं, आणि काही लोकांना ज्ञान असतं तो वैराग्य नसतं। काहींना ज्ञानही नसतं, वैराग्य नसतं, तरी भक्ती करतात। आणि आमच्या देवाने सांगितलं, चेने असते तिथे दात नाही, दात असते तिथे चेने नाही। आणि आमच्या देवाने सांगितलं की ज्ञान भक्ती वैराग्य एकेकाळी होते, एकदम नाही होणार। समतोल ठेवा तिघांना। ज्ञान ज्ञानाने वैराग्य करा, वैराग्य ज्ञानात सांगितलं तेवढं करा। आपल्या अस्तिपरी जे आहे त्या अस्तिपरीचा शोध घ्या। प्रत्येकाचा अधिकार भेद आहे, आणि त्या अधिकार भेदाने तो आचरण करत असतो। आणि म्हणून सेवादास्य करत असताना नुसतं सेवादास्य केलं, पण ते ज्ञानाशी अपेक्षित नाहीये, काही फायदा नाही। साक्षात उभय दृश्याचे दास्य परी मोचक न होय का, ज्ञानासे अपेक्षित असे बनवणे। ज्ञान युक्त ते सेवादास्य पाहिजे, ज्ञान युक्त क्रिया पाहिजे। शोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती या तिन्ही उक्ती परित्याजोने एकीच्या उत्पत्ती उत्पन्न व्हावे।
शक्ती म्हणजे स्वतःच आचार मनाने लावून घेतो. मी असं करणार, मी चप्पल घालणार नाही, मी असं वागणार, मी तसं वागणार. देवाने सांगितलं का तुला? देवाने सांगितलेलं ते करणं होणार नाही जेव्हा करणं, पण शक्ती करतो. म्हणून देवाने एक दृष्टांत सांगितला. कानातून जर तार घातला ना तर इकडे कानातून काढणं, आणि इकडे कानातून घातला ना नाकातून काढणं, डोळ्यातून बी काढणं, डोळ्यातून घातल्या तोंडातूनही काढणं. असं काही निकट करतील लोक, पण देवाने सांगितलेला नियम नाही आचरणार. अवघड विद्या आहेत काही, त्या अभ्यास देवाने सांगितलेला अभ्यास नाही करणार. किती स्थित प्रज्ञा आहे, सगळं व्यवस्थित आहे. शांत चित्ताने व्यवस्थित आपला अभ्यास करून आपलं चिंतन करायचंय, बस एवढंच देव होतो. पण जो कुठे ना कुठेतरी शक्ती करतो आणि त्या शक्तीचा आचार करत राहतो. काही कळत नाही कोणाला, मला सगळं कळत. ओथंबा डाव देखे, आणि माणसाने सावध राहिलं पाहिजे. दुसरा माणूस बघत असतो, दोन पहिलवान असतात आणि कुस्ती खेळत असतात. तुमच्याकडे होतात कधी आखाडे? असतात की नाही? कुस्ती खेळतात, या टन टन उड्या मारता आतमध्ये गेले. लोक म्हणतात जरा चपळत दिसतं बरं काय, काय उडी हाणली पण आणि आतमध्ये आलं कीच. काय असतं त्याच्यावर? फर्स्ट इम्प्रेशन द लास्ट इम्प्रेशन. फर्स्ट इम्प्रेशन असं टाकतो ना की ते लास्ट पर्यंत टिकलं पाहिजे. चांगली गोष्ट आहे त्याची, पण टिकवणं हेही महत्वाचं आहे. नाही तर काय होतं माहितीये का, झाडाच्या फांट्या वाळतात. माहितीये तुम्हाला? आपल्याला काय वाटतं, झाडाची फांटी ही पक्की आहे, आपण वर जातो आंबे काढायला. अनुभव आहे ना, म्हणूनच मग अनुभवाच्या कथा ऐकत जा. अजून पक्के अनुभव होत नव्हता तुम्ही का नाही? तुम्हाला असं वाटतं बस इकडे आंबे काढायचे, गळबट फांटी आहे, हात पुरतो ह्या वाळलेल्या फांटीवर पाय देतो. ती ओल्या आंब्याला कशी वाळते हेच कळत नाही. ओला आंबा आहे ना, आंबे फुटलेले, आंबे काढायला लागले, पण हीच फांटी कस काय वाळली? कमाल आहे ना. बघा तुम्ही जीवन दशा कशी आहे. तुम्ही आता जा, पण एखादा वाळून जातो. का वाळतो याचं लक्षात घ्या. परिपूर्ण पोषण तुम्ही ज्ञानाचं नाही घेतलं आणि म्हणून तो वाळायला लागतो. आणि जर पाय दिला ना त्याच्यावर तुम्ही आंबे काढताना, तटकन दिवशी मोडून जाते. आंबे काढणार जर हुशार असेल तर बरं आहे, वरच्या फांदीला त्यांनी पक्क धरला असेल तर बरं आहे, नाही तर त्याच्यावर हे बी मरतं, हे बी तुटून खाली पडतं. आणि म्हणून अशाच व्यक्तीच्या माग असावं ज्ञान, भक्ती आणि वैराग्य, हे त्यांनी समतोल चालवतो. समतोल नसेल ना, वैराग्य असेल, सोडून पडेल एखाद्याशी. ज्ञानाशी अपेक्षित असेल, ज्ञानयुक्त वैराग्य अपेक्षित आहे मित्रांनो. भक्ती भाव करतो 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 बाबा रोज याचा आमच्या इथं असं त्या घरच्याला रोज देत नाही व्यवस्थित. तू आम्हाला 2-4 महिने देशील. अरे आपण का असे कसे का म्हणे बाबा, तुम्ही रोज या, आपल्या घरची कंटाळत नाही, मी कंटाळत नाही. तुम्ही म्हणाल तिथे डब्बा आणून देईल. चांगला भाव आहे त्याचा, चांगली गोष्ट आहे ना. पण एवढंही करू नका की ते मोडून पडेल. मोडून पडतं मित्रांनो. ज्ञानाशी अपेक्षित असेल, भाव वाढवला त्यांनी, पण तो ज्ञानाशी अपेक्षित नाही. टिकला पाहिजे तितका वाढवायचा.
एखादा दोष जर बघितला ना बाबाचा, मला काही कळत नव्हतं, रोज डब्बा घेऊन जात होतो, काय डब्बा द्यायचा, झालं काय आता संपलं तुला आजपर्यंत म्हणे बास बाबा मी हाय तोपर्यंत देणार आहे ना बाबा, बिन तुम्ही अजून दे ना मग, त्याचं थोडस बघितलं की संपलं तुला. ज्ञानाशी अपेक्षित असे ज्ञानयुक्त भाव करा. हो, मला जवळच देणं होईल ना तोरच मी नक्की करेल, देवाने माझ्याकडनं करून घ्यावं. उडी ठेवा, नाही बस बाबा आता माझ्यावर परिचय, बस आजीवन परिचय, हे खाणार दम दर्जा 1 महिन्याचा करा, नको ना खरे करू. पुन्हा देवाला सोडून देशील, बाबाला सोडून देशील, इकडे चाप खायला लागशील. ज्ञानाशी अपेक्षित असे मित्रांनो, कोणती गोष्ट ज्ञानपूर्वक करत जा. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी देवाने दाखले दिलेले आणि त्या दाखल्यानुरूप आपण वागलं पाहिजे. आणि बलवत्तरात दुर्बलम बाध्यते हे पण माणसाला कळायला पाहिजे, व्यापक ज्ञान पण कळायला पाहिजे. नाही तर देवाने सांगितले ना बस काही होय तिकडं स्मरण चालू आहे, तिकडे बाबा येऊ नाही तर कोणी येऊ, काही गेलं नाही, बसला स्मरण करत. अरे 2-4 बाबा आलेत, अभ्यागत आलेत, उठ जरा त्यांना दंडवत कर, स्मरण चालू आहे, स्मरणाला व्यक्त होईल ना. आले असतील म्हणे कुठं जातील, भिक्षा मागतील, तिकडे खातील. देवाने काय सांगितलं, विचनी बसला भिक्षुक दुर्लभ आहे, अभ्यागता प्रथम करचरण. अभ्यागत आले तर प्रथम त्याला भेटायला या, त्याला दंडवत घालावे. एकमेका भेटल्याचा पाडू झाला आणि तू स्मरण करत बसला तिथं. साक्षात उभय दृश्याचे दास्य परिमोचक नव्हे का, ज्ञानासे अपेक्षित असे म्हणून. आचार मालिकेत बघा पक्ष काय आहे. जेव्हा स्थळक नुसती माणूस बघतो ना त्यावेळेस कळायला लागतं माणसाला की ही काय चीज आहे. आचार मालिकेमध्ये पहिलं वचन आहे ज्ञान मोचक, आहे की नाही. ज्ञान मोचक सांगितलं, वैराग्य मोचक सांगितलं का, भक्ती मोचक सांगितली का. मग वैराग्य करूच नाही, भक्ती करूच नाही का, नाही करावी, पण कशी करावी, ज्ञान मोचक, ज्ञान युक्त करावी. ती टिकते मित्रांनो, नाही तर टिकत नाही. असे कित्येक मोडून पडतात. आपल्याला मोडायचं ना मित्रांनो, काही झालं तरी मागे नाही सरकायचं, पण आपला कणा आपण ताईटच ठेवायचा, पण ज्या वेळेस वाकवायचा तिथं वाकलंच पाहिजे. तुम्ही म्हणले नाही मी वाकणारच नाही, तसं नाही. आपले गुरु आले, आपल्याला एखादा संदेह पडला, आपल्याला माहिती नाही, त्याला विनम्रपूर्वक प्रार्थना केली पाहिजे, मला या प्रश्नाचं उत्तर कळत नाही, सांगा ना बाबा. आपण सांगितलं तर माझा संदेह निवृत्ती होईल. अशी संदेह निवृत्ती कोणाकडे नाही करता येते, ज्याच्याकडे ज्ञान आहे. मग कोणाकडनं, एखादा वासनिक असेल त्याच्याकडनं सुद्धा, एखादा साधू असेल त्याच्याकडनं सुद्धा, पण एखादा आपल्याला संदेह आहे आणि त्याला माहिती आहे तर त्याला विचारणं गरजेचं आहे. आणि जर कोणाला विचारावं, आपली बुद्धी नसली तरी विचारा, का त्याला पक्क माहिती आहे. आपण स्पष्ट सांगितलं, सामान्य स्त्रियेचे सदनसितापासून संदेह त्रुटी करू ये. सामान्य स्त्री म्हणजे वेश्या, त्याच्याजवळ असणारा तो व्यक्ती, तो रजविलास मध्ये व्यापून गेलेला आहे, दोषी आहे, परंतु त्याच्याकडे ज्ञान आहे, ज्ञान रत्न आहे. तो जे सांगणार ना ते सत्य सांगणार. आणि तुम्ही आपल्यामध्ये असाल, कधी भिक्षा मागत असाल आणि अचानक काहीतरी झालेलं आहे, तुम्हाला भिक्षामध्ये आमचा पदार्थ आलेला आहे, तुम्हाला समजत नाही नेमकं काय करू. आणि मग तुम्हाला माहिती होतं की आमच्या ठिकाणी एक जण आहे,
त्यांना विचारू का? पण ते सामान्य स्त्री कशी आहे, जमेल का? संध्या त्रुटी करूये. त्याला नकाशा माहितीये आणि तो नकाशा बघून सांगतो या रस्त्यांचा काही होणार नाही. 2 रस्ते लागलेले आहेत. 2 रस्त्यावर आपण आहोत. नेमकं कोणत्या रस्त्याने जायचंय आपल्याला द्विधा मनस्थितीमध्ये आहोत आपण. मग आता काय करायचं? मग वाट सुरू कोणी आला, कोणी जातीचा आला, कसाही आला, आता आपण विचारत नाही का? बघतो हा अमक्या जातीचा, हा अमक्या दोषाचा, हा असा हा तसा बघतो का? आपल्याला संदेह पडलेला आहे ना, तर आपण कोणाच्या दोषाकडनं बघता आपला संदेह निवृत्ती करायची आणि पुढे चालायचं. हे सांगितलं. म्हणून ज्ञानाला खूप किंमत आहे मित्रांनो. आणि म्हणून ज्ञान भच्च होय, पूज्य होय. देव तो काही श्रेणी भजावा पूजावा ना लगे. ज्ञानियाला सुद्धा भजाव पूजावं लागत नाही. असेल तर भजा पूजा. मग भजावा पूजावा कशाने? ज्ञान भच्च होय, पूज्य होय. एखाद्या ज्ञानियाला एखादी कथा कोणाला विचारली, हेच त्याचं पूजन आहे. कारण त्याला ती कथा त्याच्यामुळे आठवते, तिला त्याच्यामुळे आठवते. अशा प्रकारे ज्ञान वृत्त होय, उच्च होय. पैशांनीच पूजावं असं नाहीये. शास्त्र चर्चा करून हे त्याचं तुम्ही पूजन करू शकता. आणि संदेह त्रुटी झाली की तुम्हाला एक वेगळा आनंद येणार, निर्गुण सुख वाटणार. वाह, खरोबर काय. आणि म्हणून शास्त्र चर्चा करता वेळेस सर्वत्र अवस्था. ज्यावेळेस आपली शास्त्र चर्चा असते, कथा असते, त्यावेळेस जर आपल्याला सुख वाटत असेल, काहीतरी व्यवस्थितपणा वाटत असेल, आपल्याला उमट होत असेल, तर समजायचं परमेश्वराचा वास आपल्या पाठीशी आहे. पाठीचा कणा कोणाला दिसतो तसा परमेश्वर आपल्या पाठीशी उभा आहे. तेव्हा तर हे शब्द फुटत असतात मित्रांनो. नाही तर एखाद्या वचनावर असं इतकं बोलणं शक्य होत नाही. जर तुम्हाला जर म्हटलं बोला तुम्ही, तरी म्हणे काय बोलू, तुला पाठ करून सुद्धा काही लोकांना नाही बोलता येत. हे जे शब्द फुटतात तेव्हा जे बाहेर पडतात ना या वैखरीद्वारे, तर परमेश्वराचा मनोधर्म असतो त्या अनुरूप ते पडत असतात. ज्यांना जे पाहिजे, ज्यांना जसं पाहिजे तसं त्या ठिकाणी देव त्याच्या अंतःकरणात त्या ठिकाणी पाझर निर्माण करत असतात. हे बघ, ऐक जरा, पाझर फोड, तुला दगडाला पाझर फोडतो मित्रांनो. तुम्ही तर माणसं आहात. सोमकांताचा दृष्टांत सांगितला आमच्या शांताबाई साला. सोमकांत म्हणजे दगड, अवतावर दगड ठेवता शेतकरी लोक आहेत तर तुम्ही. दगड अवतावर ठेवला जातो. दगड अवतावर ठेवण्याचा विशेष असतो म्हणजे चांगला असतो. पुन्हा पुन्हा सापडणार नाही म्हणून तोच दगड तो बांधावर ठेवत असतो. होतं की नाही? तो पुन्हा आपल्याला कामी दगड सुद्धा. समजलं ना? मग त्याला पुन्हा लावायचं असतं म्हणून तो दगड आणायला जातो. उन्हाळ्याचे दिवस असतात. तो दगड उचलायचा प्रयत्न करतो. तो पत्नी सांगते दगडा खाली काही बघा, हात घालतात. गर्मीनं किडे निघतात, विंचू निघतात, ध्यान राहू द्या जरा. तो म्हणतो हो खरंय बरं काही चपी, गर्मी खूप पडली, गर्मीने सगळे बाहेर पडतात. खरं म्हणून माझ्या पत्नीने सांगितलं आणि मग तिनं त्याने काय केलं, दगड असा पालथा केला. किडे वगैरे ते बाजूला सरकले, पण दगड वरला हल्ला होता. मला असं वाटलं दगड ओरला कसं काय झाला. दगडाला पाझर फुटला. नाही फुटत. बघताना बघा जाऊन एखादबार दगड बांधावरचा पलटी करून बघा. दृश्य पर उदाहरण देऊन अदृश्य पर गोष्ट सांगणं याला दृष्टांत म्हणतात.
अनंत सोनकांताचा दृष्टांत सांगितला. दगडाची मूर्त तयार होते नाही हो, माणसाची नाही होणार का? तुम्ही तर ऑलरेडी मूर्तच आहेत ना. तुम्हाला घडवायची गरज आहे का? तुमचे डोळे तुम्हाला घडवावं लागतं का? कान घडवावं लागतं का? तोंड घडवावं लागतं का? दात घडवावं लागतात का? अरे देवाने घडवून तुम्हाला इथं जन्माला घातलं ना, त्यासाठी घातलं की माझी भक्ती कर, माझं ज्ञान आहे, ज्ञानरूप माझ्यावाली भक्ती करून माझ्यापर्यंत पोहोचले भाऊ. काय करता जो अण्णा, जो दगड पडतो आपल्या शरीराची रांगोळी करून टाकतो तिकडा, पण देवासाठी 1 घंटा देत नाही मित्रांनो. थोडस आपला 10-20 मिनिटं तरी वेळ दिवसभरातला देवाला द्यायचा मित्रांनो. जाऊ द्या, रोजचा 1 घंटा खूप झाला. सकाळी 5 मिनिटं बसत जा देवपूजे पुढं, घंटी असते ना वाजवत जा. तुम्हाला अशी नसन वाजवायची, मी सांगितलं कालच, ती असती छोटीशी. मग ती बाई बोलते, हा देव देव करायला लागले आमच्या घरचे. आता ते बाबा आलते म्हणे तेव्हापासून चांगलेच नादी लागले म्हणे. असंच बरं झालं म्हणे, फरक पडला आमच्या घरच्यात. 5 मिनिटं काय ना करतोय ना, चाललो मी दंडोत नाही घातली बस, करतोय ना, जास्तही नको करून घेऊ, जास्तही नका मागं लावू, नाही तर पुन्हा मोडून जायचं. जे करताय ना ते टिकलं पाहिजे. चला मग काय हरकत नाही. धीरे धीरे मित्रांनो, एकदम कोणती गोष्ट होत नाही, तेवढंच राज केलं. सकाळचं 5, दुपारचं 5, संध्याकाळचं 5, 15 मिनिटं तो दिवसाचे देतोय. धीरे 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 तो देईलच देवाला आयुष्य. फक्त ते टिकणं महत्वाचं. ते टिकतं मित्रांनो ज्ञानाने, असं नाही टिकत. म्हणून भर्तृहरीची कथा मी तुम्हाला काल थोडक्यात सांगितली, त्यात थोडक्यात सांगतो की वैराग्य कसं असावं. बाह्यच वैराग्य असावं का? अंतर्वैराग्य असावं. आमच्या बाबांचं बघा की अंतर्वैराग्य, कशाचीच गरज पण सगळं आहे. अनुभव तुम्हाला कशाला हात लावत नाही का? अंतर्वैराग्य. बाह्य वैराग्य किती? ज्या वेळेस अवसर होतो, काय होतं, तेव्हा बाबा देवाचं चिंतन करतात. अंतर्वैराग्य. भर्तृहरीनं बाह्य वैराग्य ते कशा प्रकारे केलं ते आपल्याला बघायचंय. म्हणून आमच्या देवाने सांगितलं, नाव घेतलं का वैराग्याचं, पण ज्ञानाशी अपेक्षित नाहीये. मुक्ताबाईचं तिचं वैराग्य घेतलं, नाव घेतलं, खूप केलं, पण आमचं केलं असतं ना प्रेम झालं असतं. 45 देव आपेगावकडे येत होते आणि त्या लिंबाखाली तो एक ब्राह्मण दाबोटी घेऊन त्या ठिकाणी कडकड उन्हामध्ये त्या ठिकाणी पठण करत आहे, वैराग्य करत आहे. बाई बघा ना, तसा ब्राह्मण तापस आहे, तसा उन्हामध्ये बसलेला आहे, कडक ऊन आहे. देव सांगतो, बाई जर एकीचं केलं असतं त्याने असं काही एक न आहे, काही करता रस्ता चुकला ना मित्रांनो, लवकर रस्ता नाही सांगतो. रस्ता चुकू देऊ नका मित्रांनो. योग्य मार्गदर्शन महत्वाचं आहे. रस्ता कधी चुकू द्यायचा नाही. 2 रस्ते विचारून घ्या, दोनदा विचारा, चारदा विचारा. आपल्याला काय लागतं विचारायला? तुमची जवळ गाडी असते, एखाद्यावर मोठी गाडी असते, तुम्ही कुठेतरी बाहेर जात असता, कशी विचारता, हो हा कुठं चालला? नाही, नेटवर बरोबर दाखवते, तरी काही खरं नाही. पण नेटचं इकडून इकडे घुसित म्हणे ते नाही, तरी एकाला विचारतो, अजून एकाला विचारतो, पुढे गेलो अजून एकाला विचारतो. विचारता का नाही? विचारून केलं पाहिजे. एक क्रिया एक पुसो कीजोय का, विचारून केली पाहिजे.
नाही तर हातात काहीच यायचं ना मित्रांनो आपल्या, ना घर का ना घाट का धोबी का कुत्ता होऊन जाऊ का, इकडे ना तिकडे. चतुर्विध मार्गाच्या वेगळं कधी राहू नका मित्रांनो. जो चतुर्विध मार्गाच्या वेगळा झाला तो धर्मात नाही. स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक याच्या व्यतिरिक्त माणसाने राहूच नाही. हे आपलं साधन आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही कुठे आहात मध्ये. एखादा विषय जर तुमच्या पसंत नसेल, तुमच्या उपयोग असाल, पास होणार नाही तुम्ही, मोक्ष होणार. स्नान केलंच पाहिजे, प्रसाद वंदन केलंच पाहिजे, भिक्षुकाकडे केलंच पाहिजे, वंदन केलंच पाहिजे, आश्रमात केलंच पाहिजे. आणि तुम्ही वासनिक आहात, वासनिकाने एकत्रित आलंच पाहिजे. हे वे दावे केले नाही पाहिजे. तुम्ही अच्युताची मुलं आहात, मित्रच आहात एकमेकाचे. लक्षात घ्या देव काय सांगतात. आणि देवाने स्पष्ट सांगितलं, तुम्ही अच्युत गोत्रीय लिंग, तुम्ही अच्युत गोत्रीय आहात. एका देवाचे मुलं आहात. एकमेकामध्ये प्रीती असली पाहिजे, वैमनस्य नसलं पाहिजे. कधी ध्यानात घ्या मित्रांनो, ज्ञानाचे अपेक्षित आहे. ज्ञान महत्वाचं आहे. भर्तृहरीची कथा तुम्हाला मी सांगणार आहे. भर्तृहरी वैराग्य प्रशंसा. प्रशंसा केली बरं का पण देवाने, तशी तुमचीही वैराग्य जर केलं की प्रशंसा होईल. आणि आमच्या देवाने एक दृष्टांत सांगितलं, कीर्ती कटियाचा. काय कीर्ती सुगंधी, पण त्या तेची फळ झाले तेवढंच बस, त्याच्या पुढे नाही. आणि म्हणून देवाने प्रशंसा केली भर्तृहरीची. त्याचं वैराग्य कसं होतं. तुम्ही काय वैराग्य करता, काय वैराग्य तुमचं. तुम्ही भात सोडत नाही राहा, तर तुम्ही आंबेल हे दुसरं कधी सोडणार आहे. सोडलं तरी एक दिवस सोडायचे होते तुम्ही. बाबा आपली सफारी एक दिवस आंबा बघ, उद्या आलं चालू. ठीक आहे, एक दिवस काय करतो चांगलाच होतो, काही ना काहीतरी करतो का, याला महत्व दिलं पाहिजे. करतो काहीतरी. भर्तृहरीनं काय केलं बघा. तो कोण होता, तो किती मोठा राजा होता. आपल्या देवाने काय केलं, आपले देवी राजा होते, गुजरातचे राजे होते. राज्याला लाथ मारली, महाराष्ट्रामध्ये आगमन केलं. आधी केलं, नंतराला सांगितलं. आधी सोडलं, आधी त्याग केला, मग त्याग करायला सांगितलं. 650 वचनाची पेरणी या महाराष्ट्रात केली. केली खाली तेच चरित्र आहे. एक दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा उद्याचा म्हणजे सकाळचा खंड अक्षदा विडा संपन्न झाला. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान असेच आसनावर विराजमान होते. असेच भक्तजन तुमच्यासारखे स्वामींच्या समोर बसले होते. स्वामी सुद्धा असेच बसायचे आणि असेच कथा सांगायचे, लीळा सांगायचे, तत्वज्ञान सांगायचे. जर कोणीच बसायचं नाही ना तर देव दगडाला सांगायचे. स्तंभात ते निमित्त करून बोली जेल डोमेग्रामची कथा आहे. दगडासोबत ते बोलायचे. मग दगडाला सांगत होते का ते नाही, करून इतरही काही जीव आहेत, अप्रोक्ष ज्ञानी आहेत, सामत सगळे कोणी आहेत, ते सगळे जवळ ऐकायला येतात. आणि म्हणून ज्या वेळेस श्रीकृष्ण भगवंतांनी गीता सांगितली त्यावेळेस या सगळ्या देवता एकत्रित जमल्या. काय तत्वज्ञान सांगतात पण स्वामी, पण कळत काहीच नाही, ऐकायला काहीच येत नाही, पण काय सांगू राहिले ते खूप महत्वाचं आहे. म्हणून जवळ आल्या, बघत होत्या, फुलांचा वर्षाव करत होत्या. आता तुम्ही इथं बसलात ना मित्रांनो, तत्वज्ञान चालू आहे ना. काय दंडवत घातलेला आहे, इथं अदृश्य फळीय सुद्धा आलेलं आहे. पण आपण देवाला दंडवत घालून सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून ते येऊन बसतात.
परंतु त्यांना कळत नाही, ऐकायला जात नाही. पण ते आपली पोथी होस तर इथंच बसतात. भूत, खेचर, चुडलिंग हे सगळे बसतात, पण माणसं बसत नाही. त्यांना सुख वाटतं पण माणसाला बरं वाटत नाही. हेच तर माणसाला कळत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्ञानाशी अपेक्षित आहे. ज्ञान खूप महत्वाचे. तुम्हाला नाही कळालं, नाही करमत, नाही बसा वाटत तरी बसा मित्रांनो, तुमच्याला फायदा होऊन पुढे चालू. पुढे चालत तुम्हाला एखादा असा चांगला गुरु मिळेल आणि तुम्हाला सगळं शास्त्र शिकवेल आणि तुम्हाला सगळं पाठ होऊन जाईल. जर तुम्ही आज आवेदन केलं ना, उद्या तुम्हाला असा योग कधी येणार नाही, असं ऐकायला भेटणार नाही. हे ऐकत जा मित्रांनो, चुकवलं नाही पाहिजे. शास्त्र चर्चा आहे ती परमेश्वराचा मनोधर्म आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण बसलं पाहिजे. नाही कळत ना तरी 1 घंटा आपला कसा तरी घातला पाहिजे. बसा, फक्त काही करू नका, बसून राहा. एखादा शब्द तरी तुम्हाला वाटेल की हा खरा सांगितला बाबा. जाऊ द्या, बाकीचं आपल्याला काही घेणं नाही, पण मला हे बरं वाटलं. तेवढंही जर तुम्ही घेतलं ना मित्रांनो, पाझर फुटला तुम्हाला, आणि तो पाझर तुम्हाला देवापर्यंत घेऊन जाईल. देव हे मित्रांनो. आणि म्हणून केवळ दगडासारखे नका राहू मित्रांनो. दगडाचा दृष्टांत याचमुळे सांगितला की त्या दगडाला पाझर फुटतं. आपल्याला का फुटू नये? आपण कुणाचे उद्देश आहोत? आपल्या धर्माचा अभिमान नसावा, आपण एकत्रित आलं पाहिजे मित्रांनो. तसे भर्तृहरीचं वैराग्य प्रशंसा करत आहेत ते. काय म्हणतात? हे भक्तजन एकमेकांमध्ये वैराग्याच्या कथा करत होते. तुम्हाला माहिती आहे म्हणे ते बाबा इतके वैराग्य हो म्हणे. काय ते बाबा तेवढीच भाकर खाता हो म्हणे. मग भिक्षेत असं तसं व्यवस्थित वैराग्य प्रशंसा चांगली गोष्ट आहे. म्हणून आमच्या देवाने सुद्धा वैराग्याची प्रशंसा केली ना. कथा करत होते, एकमेकांमध्ये बोलत होते भक्तगण. तसं तुम्ही सुद्धा बोलत असता, माहितीये का? बोलता की नाही म्हणे. खरंच ना बाबा, खरंच वैराग्य चांगली गोष्ट आहे. आणि आपण त्यांना दिलं पाहिजे, घेतलं पाहिजे, आणि त्यांच्या मागे आपण चाललं पाहिजे. त्यांना वैराग्यानं मग आपण थोडस केलं पाहिजे. त्यांचा गुण घ्यायचा आपल्याला. काय म्हणतात देव? तुम्ही काय वैराग्याच्या कथा करतात, एकमेकांमध्ये बोलतात, वैराग्य असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, यांच्या गप्पा चालू आहे. नांदेव आले अचानक. देवाने ऐकलं म्हणे, काय चालू होतं म्हणे. काय नाही, वैराग्य कसं असतं हे चालू होतं म्हणे आमचं. आता एखाद्याची कथा ऐकली असेल इकडं चालू यांचं. तसे आता लय वैराग्य होऊन गेले बरेचसे. इतर पंथामध्ये पण असतात, मग त्यांच्या कथा तुम्हाला ऐकायला येतात है ना. अनाथांची लोक असतात ते पण वैराग्य असतात. त्यांच्या कथा आजपर्यंत बऱ्याच फुरल्या. पण ते 7-8 जण भिक्षाला एकदम येत होते माहिती तुम्हाला. वाजन गाजन सोबतच सगळं बाबा. लगेच घरातून 7-8 जण 4 पायल्या. आमच्या बाबाने द्या म्हणलं तरी. आणि तिथं काढू पाणी आणते. खरं की नाही. पण आता चमत्कार राहील नाही, टेन्शन नका घेऊ. चमत्कारी नाही आता, फक्त नमस्कारी. आणि चमत्कारी असतो की तुम्ही थांबला सगळं तिकडं. चमत्कारी म्हणे बाबांना भविष्य पाहिलं, खरं झालं म्हणे. आपलं लगेच 2-4 पुन्हा तिकडं गर्दीच गर्दी. मग बाबाने बराबर सांगितलं, त्यांचं मग जमत नाही ना. मग तसंच आहे सगळं सांगितलं मला. 2 लेकरं 2 पोरी, यांचं व्यवस्थित नाही. बस पण सगळं अंतर्यामीच म्हणे बाबा. काय नाही म्हणे, तुला वाटलं तर ठेवत जा म्हणे, तिच्यावर नाही तर नको ठेवत जा. मी 500 ठेवले म्हणे, पण बुवा आपलं काम झालं म्हणून का झालं. हिला वाटतं बहिणं 500 ठेवले, आपण 200 ठेवा. बाबाची चांदीच
येऊ द्या म्हणे गावातले सगळं तिकडे. असं भविष्य वगैरे नका बघायचं. स्वतःचं भविष्याचा निर्णय कोणाला, लोकांचं भविष्य सांगायला ते लोक बी, आणि तुम्ही लागले पळायला आपलं. भविष्याच्या नादी लागायची नाही. हे ब्रह्मविद्या काय सांगतंय त्याच्या नादी लागायचं आणि ते करायचं. अंधश्रद्धेला इथं थारा नाहीये. आणि हात आपला कोणाला दाखवायचाच नाही. काय गरज रेषा बघून आपलं म्हणायचं हा हा असं तसं. काय कळत काय माहिती खरं ना. विजय साध्या भळ्या लोकांना अनुभवून न्यायचं असा प्रकार. तसे वैरागी असतात काही लोक. मग आता तुम्हाला गोरक्ष प्रकरण माहिती का, लय प्रकार नाही सांगायसारखे. देवाजवळ लय पदी तुम्हाला सांगतो कथा लय भारी भारी आलेल्या आहे की नाही. गोरक्ष प्रकरण होऊन गेले. दुष्काळ पडला या भागात कोणीतरी, मग हे केले आपले भक्त तिकडं काही. एकाला बाबा केलं, दोघाला फॅन आणायला केलं. बाबाला काही येईना. बाबाचं 12 वर्षाचं मूल आहे. बाबा फक्त तुम्ही असं करायचं. लय खतरनाक. पण नाटक करता आलं पाहिजे, नाही नाटक उघडं पडलं ना. खरं की नाही. केलं त्यांनी. इतकं हसू हसू सांगितलं देवाला म्हणे महाराज पहिला बाथरूम चालतं म्हणे आम्ही तिकडून इकडं. आणि कोणी विचारलं आलं दुसरे पुढे 2 जण बसलेले असायचे पाय दाबत. बाबाच अजून प्रभाव जास्त. जाऊ द्या. जास्त जर समजा बोलत असेल, जरा इकडं तिकडं बघत असेल तर बाबाचा हात त्याच्या पाठीवर ठेवायचा. बाबाने हात कोणाच्या पाठीवर ठेवला ना तेव्हा ठेवला भाग्यवाने होय बाजू. काय सांगणार तुम्हाला, लय अवघड. खरंय की नाही. त्याला वाटतं खरंच ना कोणाच्याच पाठीवर ठेवला नाही, माझ्या ठेवला व्हायचा अर्थ आपलं कामच होणार. आणि कावळ्याला आलं ओढायचं आणि काळीला आलं मोडायचं. तितक्यात काम झालं नाही झालं बास. टेन्शनच गेलं बाबाच. म्हणून सावध राहायचं आपण. ज्ञानयुक्त दृष्टीनं तपासायचं. विधी अविधी काय आहे तो बघायचं आणि करायचं. करू नये असं म्हणत नाही, करा. ज्ञान दृष्टी ठेवा. दायंबा काय म्हणतो, भक्तजनाच्या कथा चालू आहेत ना, वैराग्याच्या कथा करत आहेत. देव म्हणतात अरे तुम्ही काय वैराग्य करता. वैराग्य सांगतो आम्ही एक जणाने केलं होतं तेच कसं आहे म्हणून दायंबा काय म्हणतो. जेजी महाराज कसं आहे ते वैराग्य आम्हाला सांगा ना थोडं. काय म्हंटल. भरतो हरीला गजांत लक्ष्मी. हत्ती त्यांच्या दर्जात, हत्ती त्यांच्या राजवाड्यात बांधलेले होते. 1200 राण्या होत्या. त्या 1200 राण्या सोडून दिल्या. गजांत लक्ष्मी राज्याला लाथ मारली. संन्यास घेतला. आपल्याला 12 गुंठे आपली सुटना आणि काही लोकांना 1200 स्क्वेअर फूट आहे. स्क्वेअर फूट मापले आता म्हणजे अर्धा प्लॉट असतो. 600-700 तितकं तुझ्या 2 पत्र फक्त ते गळाटा त्याच्यात इकडून चूल सुटत का. ती गजांत लक्ष्मी. तुम्ही काय गप्पा करता. आम्ही हे केलं ना, आम्ही 3ला उठतो देवाकडे जातो, देव पावा ना. पुन्हा असं देव पावा 2-3 दिवस उठल्याने. नवरात्रात लोक येतात कलाकार. आमच्या गाडगे साहेब सावध होऊन तिकडं काय माहित तिकडे काय चालू होतं ते का. पण नवरात्रात तुम्हाला सांगतो बाबा लोकांचं पुढे हे सगळे हे बघतो. नवीन असतं ना, असा ताण असतो घरचा सगळा ताण तिथं काढायचा असतो. असा जोर हाणता का नाही 3ला काय 2.5लाच.
आता बिचारे बाबा लोक रोज उठत आणि रोजच काम नाही, त्यांना मागे नाही पुढे नाही, त्यांचं ठरलेलं आहे आपला नियम एवढा एवढंच करायचं, बंद नाही करायचं आपल्याला. हे 9 दिवस असे करताना 10व्या दिवशी घरी जाता सगळं गरम अंग होऊन जातं, सर्दी पडस होऊन जातं, 8 वाजता चालतात. नया मुलगा जोर से बांध होता है. मग येऊन जाऊन बाबाकडेच बघायचं, मोठं नाही म्हणे हे बी नाही, आपणच भारी म्हणे यांच्यापेक्षा. तुम्ही तिथं दूध घ्यायला गेले का गुण अंगवायला गेले? तुम्ही 9 दिवस करणार आहे, तुम्हाला तर करणार आहे, याचा विचार करायचा जरा. खरं आहे ना? माझं एकच म्हणणं आहे मित्रांनो, कुठवर जा तुम्ही, जीव हे दोषाचे आळे आहे मित्रांनो. दोषाकडे नका बघत जाऊ, आपला धर्म अंतरतो. आपण त्यांना द्यायचं मग म्हणतो नाही काय खरं नाही, याला नाही त्याला नाही, मग देतो कोणाला दी, मग गावाला सोबत तो कधी बांधाव आहेच, मग बरं आहे का आता, त्याच्यापेक्षा बरं आहे ते, खरं की नाही? आणि मित्रांनो ही जी दृष्टी आहे ना, ही सात्विक करा, चांगली करा. धर्म आपला शेवटात जातो, सगळे चांगले नाही चांगला नाही. खरं सांगतो तुम्हाला धर्म आचरावासा वाटेल, करावासा वाटेल. आपण भर्तृहरीचं वैराग्य प्रशंसलं, आपण काय वैराग्य करतो मित्रांनो? त्या बिचाऱ्याने कसे का होईना कपडे तर घातलेत ना, कशाला त्याला बोलायचं आपण तेही नाही केलं ना. तो बिचारा कुठं का पडलेला असताना त्याला कोणी 10 रुपये देऊन देत ना, कोणी रक्षणा करत. तुम्ही जर 1 रुपयाची वस्तू घेतली आणि 10ची दिली ना, तरी ते 9 रुपये वापस देतो. ते जर म्हणलं ना, तू म्हणता राव इकडे ना चिल्लर देतो तुम्हाला, तुम्ही का बाबा काय करेक्ट नाही, असा प्रकार आहे. सगळं सगळं परिमळ भोग वगैरे सगळं खाणं पिणं सगळं वर्ज केलं भर्तृहरीला. 1200 राण्या सोडून दिल्या, आंघोळ सुद्धा करत नव्हता, काहीच करत नाही. सगळं बसणं वगैरे सगळं वर्ज केलं. शृंगार म्हणजे काहीच विचारायचं नाही, काही नाही. ताक भात जेवायला लागले, षड्रस अन्न त्याग केला. षड्रस अन्न म्हणजे खूप चांगले चांगले पदार्थ, हे पण खायला तयार नाही. आणि मग आपल्याला नियमन केलं त्याने, स्वतःला नियम घातला की नाही आपल्याला असं करायचं आहे. पण त्याने स्वतःला नियम घातला आणि स्वतः शक्तीने घातला. आपल्या देवाने ज्ञान सांगितलेलं आहे. वैराग्य दंडक प्रकरण 28 वचनाचा 1 श्लोक. आचार प्रकरणात जा, काय सांगितलंय ते करा, आणि ज्या आपण अधिकारात आपण ते करा. जास्तीच करणार तर मोडून पडणार, ठिकाण तेवढं करा, तो तुमचा अधिकार आहे. 26 वचनाचा 1 श्लोक. त्याग प्रकरण, त्याग सांगितला. एवढा नाही होत ना, काहीतरी करा, कम से कम गावाच्या बाहेर तरी राहा. काय सांगते बघा, जर तुम्ही 26 वचनाचा त्याग केला, 28 वचनाचं वैराग्य केलं, तर पुढे तुम्हाला 7 वचनाचं स्मरण घडतं, नाही तर स्मरण घडत नाही मित्रांनो. का बरं? तुमचा त्यागच नाही ना. येऊन जाऊन पत्राला होड पडलं, याला एमशील लावा काय, करत नाही. आणि ती बाई माझ्याच घरासमोर कोण झालावी, ती झालं नाही सुरू. स्मरण कुठं होतंय? सकाळी सकाळी निष्ठी झाडणी वाजी ती
की स्मरणाला बसलो कायच करावं म्हणे राहूच नको तिथं निघणं तिकडं जाय ना डोमेग्रामला स्मरण कर ना केवढे मंदिर बांधले का नाही खूप अवघड मित्रांनो पण सुटत नाही भरतो हरीनं सोडलं नाही सोडलं म्हणून तर कथा सांगत आहेत पण ज्ञान महत्वाचं आहे ज्ञान नाही म्हणून तेही महत्वाचं नाही त्याच नगरात त्याग केला आणि पत्न्याच्या नगरामध्येच राहायला लागला आता 1200 पत्न्या म्हणल्यावर प्रत्येकीचा एक एक महाल गल्लीच मोठी तिथंच त्याग केला सगळं वर्ज केलं नियम लावला स्वतः त्याग करून टाकला असताना त्याग केला समोर जर गुलाबजामुन पंक्तीला असते ना आणि 2च पावा असू द्या दुसऱ्याचं पाळू घ्यायला बसलोय तू 2 मला टाक ना तो खात नाही म्हणून तुला गोडचं पुढे परिचय दे हा तर काकीच ना काय करावं मित्रा तिन्ही ऋतू सहात्मका केल्या उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा किती थंडी वाजो बस कडकडीत थंडीत बसलेला आहे किती ऊन लागो बस कडकडीत बसलेला आहे किती पाऊस हो बस बाहेरच आहे तिने ऋतू त्याने त्या ठिकाणी जिंकले किती वारं येऊ काही हो त्याचा जो नियम आता बस मी धरल्यानं सोडणार नाही ही तुलनात्मक वैराग्य आणि एक निर्गुण वैराग्य ते ब्रह्मविद्येत सांगितलं स्मशानामध्ये खापर होतं मी सांगितलं तुम्हाला काल खापर होतं एक जण आपण फोडायचं राहिलं ते खापर ते 2-4 जण भिडतात पण ते जसं मुंडकं वर गेलं असं खालचं जे जसं बाजूला पडलं असं त्यांना दिसलंच नाही म्हणजे दिसलं त्यांनी ते फोडलं आणि एक थोडस असं एवढं सपाट बाकी होतं ज्याने ते खापर घेतलं कशाला हा भिक्षा मागाय बरं सुटलं ते सोडतच नाही कोणी सांगितलं तुम्हाला त्यालाच का सोडत नाही कोणी तिच्यात येऊन बसल म्हणून राणींचे पुरे म्हणजे राजवाडे महल ते खापर घेऊन राणीच्या त्या महलाकडे भिक्षाला जातो 1200 राण्या गल्लीच मोठी चालला भिक्षाला जायचा भिक्षाला राण्या भिक्षा वाढायच्या राण्या सगळ्या भिक्षा द्यायच्या त्यांना मग आता काय राण्याचा आहे पण त्यांनी तो नियम सांगलेला आहे पण राजा पुढे कोणाचं चालतं सत्य पुढे शहाण पण काही कामाचं नसतं मित्रांनो सत्ता त्याची आहे ना त्यांनी त्याग केलाय ना तर बोलू शकत नव्हते त्याला पण हावभावी बघत होत्या तरी सुद्धा तो परत बघत नव्हता मग वासही बघत नव्हता असे विकार विकल्प ते निरपून काढले होते स्वतःच एक दिवशी त्याच्यावाली मुख्य राणी त्याला पटराणी म्हणतात तसे श्रीकृष्ण भगवंताच्या ही काही पटराण्या होता रोजा सण मिल भका 8 पटराण्या होता रुक्मिणी माता जांबवंती सत्यभामा मित्रविंदा होत्या ना अशा 8 मग त्याजवळच असायच्या मग त्याच्यावाली जी पटराणी होती तिच्या घरी तो भिक्षाला गेला तो असं रांगीतच जायचा पण गेला आज तिथे गेला
आता ती पण नियमाला पक्की होती. भिक्षाला जर माझा पती आला तर भिक्षा आपण वाढलीच पाहिजे. म्हणजे चकारपूर्वक कोणी आपल्या दर्जातून वापस गेलं नाही पाहिजे ही मन असतं. आणि आहेच अजूनही लोक पाळतात. कोणी असं आपल्या दर्जात आलाय ना वापस नाही जाऊ द्यायचं. कारण तो संत दुखून जाईल, ते पात्र दुखून जाईल, त्याला वाईट वाटेल. म्हणून इतर कोणताही समाज असो त्याच्या दर्जात तुम्ही गेले ना तो काही ना काहीतरी देणारच. नाही नाही तसं जाऊ नका बाबा, थांबा थोडं मी आणते काहीतरी. एखादा असतो जा ना, सकाळपासून ताप लावलाय तुम्ही, 2-3 आले ना, पण बाई म्हणते नाही नाही थांबा बाबा. टेन्शन न घेऊन तुम्ही, मी आणते. तिला माहितीये जर बिचारा नाराज झाला काही झाला तर आपल्याला हे होऊन जाईल. याला काय कळतं, आणि ती बिचारी देते. मग तो म्हणतो ठीक आहे तू म्हणते म्हणून थांबतो. म्हणतो घेतो बिचारा, आशीर्वाद देतो. तसं ती राणीनं तयारी करून ठेवली आहे. भिक्षाला येत आहेत म्हणजे येणार, काय सांगता म्हणजे कधी आपल्या घरी येईल कधी कोणाच्या घरी जाईल. आणि जर समजा तितक्या वेळेमध्ये आपण भिक्षा नाही वाटली आणि जर समजा तो गेला तर आपल्याला दोष लागेल. म्हणून भिक्षा तत्परतेने वाटली पाहिजे. ती स्नान करत होती आणि तिने भिक्षेचं ताट काढून ठेवलं होतं. स्नान चालू होतं आणि ती राणी म्हणल्यावर तिला 2-4 दाशा होत्या स्नान घालायला. जसे आपल्या बायांना नाही का 9 घालला असायच्या, आता कोणी घाला ना. काय माहिती एखादी घालत असतो बिचारी असं चांगली नाही. 9 आता एक प्रकार बाई 9 घालायचं माझ्या लेकीला येते का मग येते ना. एक जण पाणी ठेवायला, एक जण जाळ लावायला, 2-3 भांडे, 2-4 जणी, एक जण तेल लावायला. विचारूच नका तो थाट. आता तो कोणी बघा ना आली का ये मग पुन्हा वाटा लावायला कोणी ये ना. किती प्रेम कमी झालं कळलं ना तुम्हाला. प्रेमच नाही राहिलं, फक्त चमक राहिली. चमक कशी चमकत बघा, चमकत फक्त चमक राहिली. असा प्रकार झाला सगळा. परिचारिका त्या राणीचं अंग उठत होती, स्नान घालत होती आणि हा भर्तृहरी भिक्षाला आला आणि त्याने भिक्षा शब्द टाकला. भिक्षा टाकला भिक्षा शब्द. ती आंघोळ करत होती आणि दाशा तिच्यावर अंग चोळत होत्या आणि तिनं ऐकलं की भर्तृहरी आपल्या दर्जात भिक्षाला आल्या. तसेच उठले, काहीच विचार केला नाही. तिनं ताट भरून ठेवलं होतं, तसं ताट घेतला बाहेर आले. आंघोळ करताना तशीच आली, ताट हातात घेतलेलं आहे. कारण आपल्या दर्जातनं भिक्षुक वापस नाही गेला पाहिजे. उठले, आली ताट घेऊन आणि त्यालाच लाज वाटली, तो बाहेर निघाला, वापस चालला. तेव्हा ती काय म्हणते, हे काय भरतो अरे तू अजून झाले पण गेलं नाही, तू लगेच वापस निघालास. दृष्टीगोचर झाल्यावर सुद्धा तुला काही वाटायला नाही पाहिजे, समजलं ना. मी भिक्षा ज्या वेळेस वाढते, मी माझा धर्म करते, त्यावेळेस मी तिकडे आवरून येऊस तर, वस्त्र घालूस तर तू थांबला नसतास, म्हणून मी लवकर आले. तू माझ्या दर्जातनं वापस नाही गेला पाहिजे. मी माझा धर्माला पक्की आहे. तू पक्का नाहीस का? लगेच चालला म्हणे तोंड मोडून. गेलं नाही तुला, परत आला. माय तू माझी माई, चांगला उपदेश केलास तुम्हाला. भिक्षा दे, चुकलं माझं.
मी तुला बघून वापस चाललो. मग आणि मग तुला भिक्षा दिली. तो स्मशानात गेला भिक्षा घेऊन, तिथं जेवण केलं. आता ते खापर घेतलं त्याने स्मशानातच, आणि स्मशानातच झोपायचा. खापर कुठं? उशाला झोपला म्हणतो खापर उशाला घेऊन. मग तितक्यामध्ये एक बाई आली, जात असं कुठेतरी शेतात घेतात आली त्याशी महातून. तिनं मागितलं म्हणे भरतो अरे. अरे म्हणे काय काय म्हंटल? अरे हे काय भरतो अरे, गजांत लक्ष्मी सगळं राज्याला लाथ मारली, 1200 राण्याकडे तू बघत सुटला नाही, आणि हे खापर तुला सुटलं नाही. खापर उशाला घेऊन झोपलास. माय तू माझी गुरु आहे, तिने मान्य केलं. जे जे आपल्याला योग्य आहे ते मार्गदर्शन केलं की आपण मान्य केलं पाहिजे. तर भरतोहरीनं मान्य केलं तू माझा गुरु आहे म्हणे. खरंय, मी सगळं सोडलं, हे खापर उशाला घेऊन झोपलो म्हणे. सगळं सोडून दिलं आणि खापरात जीव अटकलं माझं. मग सगळं सोडलंस आणि खापर सुटलं तुला. बघितलं तिच्या चेहऱ्याकडे, वा काय मार्गदर्शन केलंस तुम्हाला चांगलं. आपण जर कोणाला चांगलं सांगितलं ना, बाबाला काही काम आहे ना, येऊन जाऊन भिक्षा घ्या, येऊन जाऊन उपदेश घ्या, आणि चला स्थान करायला पदयात्रा, तर आम्हाला इकडे कांदे काढायचे हे करायचे होते कोणी बाबाला. चहा पाजा बाबा यावर लोक. मग ते काही काही बाबा त्याच्या घरी जात नको रे बाबा. मग तिला यायचं असतं ना, मग हे म्हणतो नवीन यात्रा काढली काय ते टिकून म्हणतो, बोलू बोलू नका काही, कुठं जायचं घ्यायचं. सध्या बघू बिलं तर सांगते. खूप अवघड आहे. संकट बाबा लोक उभी येतात. सोपं आहे का एवढं? देव करण्यात निवड राहिला ना तरी अवघड आहे. मग काय म्हंटल? तू माझी गुरु आहेस. उठला आणि मग ती खापरावर पापरा म्हणजे पायाने तुडवली, फोडून टाकली. निघाला. देव यावर सांगतात त्याचं वैराग्य इतकं चांगलं होतं, आणि तो मार्गदर्शन जर कोणी करत असेल तर त्याच्यावर आदोलत नव्हता, मानून घ्यायचा. हो खरंय तुमचं. जसं आपल्याला आता एखाद्या वेळेस आपण म्हणतो की नाही है ना, आणि आपल्याला जर एखाद्याने सांगितलं आपल्याला राग येतो, मला असं म्हणतो का, आणि तुला त्यांनी योग्य सांगितलं तर काय हरकत आहे, ते मानून घेतो. तेच तर वैराग्य खरंय. आणि जो मान्य करतो ना तो म्हणतो ठीक आहे, तुम्ही म्हणता ते खरंय, माझंच आजपर्यंत चुकलं. अशा प्रकारे देव त्यांची वर्तुळाची प्रशंसा केली. यावर देव काय म्हणतात? हा, अशी वैराग्य वर्तुळाचं होतं. प्रशंसा केली. काय म्हटलं? त्याग आणि वैराग्य त्याच्याकडे आहे, परंतु ज्ञान नाही त्याच्याकडे, ब्रह्मविद्या नाही त्याच्याकडे, परमेश्वराचं ज्ञान नाहीये, कोणाचं स्मरण करावं हे काही माहिती नाहीये, फक्त वैराग्य. ज्ञाने विन त्याग आणि वैराग्य वृथा आहे. पोत्यावर कोण चप्पल घालणार नाही. देवाने 3 ला सांगितलं तरी हा 2 ला उठवून, देवापेक्षा 1 घंटा आधी चालायला लागला. देवाची प्रश्नपत्रिका वेगळी, याची प्रश्नपत्रिका वेगळी. देवाच्या पुढे पाहायला चालायचं, देवाने सांगितलं ते करायचं, आणि देवाने सांगितलं ना तू अष्टीपरीचा अधिकार शोध आणि त्याच्यामध्ये बस.
तुला पास करायचं काम माझ्याकडे. मग 3ला नाही झालं ना 4 लावू, 4ला नाही झालं ना 5 लावू, 5ला नाही झालं ना 5.5 लावू, 5.5ला नाही झालं तर 5.45 लावू. आता बस झालं 15 मिनिटं रोजचे लाव हजरी. 6च्या नंतर दृष्टीचा आहे फिरून का नाही. मग रोज आता 15 मिनिटं लावून राहिला, मग धीरे धीरे मागे कधी 5.5 कर, मग 5.15 कर, मग 5 कर, मग 4.45 कर, मग 4.5 ये ना मागे मागे पुन्हा. काही प्रत्येक गोष्टीला तपश्चर्या असते, एकदम नसते होत. एकदम केली ना मोडून जाते मित्रांनो. म्हणून ज्ञानविना वैराग्य वृथा आहे, ज्ञानविना त्याग वृथा आहे. बस मनात आलं ना लगेच पास चालले नाही ना, तोड दाखवणार नाही तुम्हाला. 15 दिवसात तर घरी लयच म्हणत होतं तुम्ही जाताना इथं वाट्यावरची काय रे. हो मग अरे आपल्याला तर वाटलं बास आता बास तोडत नाही दाखवणार कधीच. काय बोलत होतो ना त्याशी, काय रोष होता मध्ये बोलला ना त्याच्यावर, पुन्हा आलं म्हणे आहे ना असं. म्हणून बोलू तरी नका. अज्ञानपणामध्ये माणूस काही बोलून जातो मित्रांनो. म्हणून ज्ञान काढा, ज्ञानारूप करा. आपल्याला नाही होत ना 3ला 4ला करा, 4ला उठा, 5ला उठा, पण रोज उठा. एक दिवस नाही, रोजचा नित्य नियम तो आपण करायचा म्हणजे करायचाच. मग जेवढं असेल तेवढं. आमचं जे चालू आहे ना एवढं केव्हाही चालूच असतं. कधी झोपेतून उठलो आम्ही की आमचं सुरूच. आणि आम्हाला त्या टायमाला जागच येते. उठा उठा श्री चक्रधराय भक्त वाट पाहती. गावातले म्हणता उठले रे घरी पाहतच नाही कोणी. ते बरोबर वाचले नाटके जेवढ्याला उठतात थोडे थोडे. असा नित्यनेम टिकवा मित्रांनो. ज्ञान ग्रहण करा, अभ्यास करा, चिंतन करा, आणि जेवढा तुमचा अधिकार आहे तेवढा शोधा. जास्त धावपळ करू नका, कारण ते टिकणार नाही ना. प्रयत्न करावा, प्रयत्न करत राहायचा की नाही मी आता असं करण तसं करण. हाव केली पाहिजे. नाही तर काही वेळेला हाव सुद्धा नसते, केलीच पाहिजे. मी नामास असं वैराग्य करीन ना, पण मग आपल्या ज्ञाना अनुरूप आणि आपल्या प्रकृती अनुरूप ते केलं पाहिजे. ते जर टिकलं आपल्याला समजून जातं की हा इतका आपला अधिकार दिसतो. तो अभ्यासाने कळत एकदम नाही कळणार, आणि त्या अनुरूप आपण चालायचं. मग लोकांनी काहीही बोलू द्या, काय ते म्हणते तुम्हाला 5, 5.5 उठत होते, ठीक आहे. हे बघा म्हणे 3ला उठत होत, नंबर 1. 90 दिवस आहे ना, गेले पुन्हा तुम्ही त्याच्याकडे एखाद दिवशी. अरे 3ला उठत होतो ना, आज तर उठलंच नाही. काय झालं, तब्येत बरी नाही म्हणे. याची तब्येत बरी नसली तर उठतो. तब्येत बरी असं किंवा नसो त्याला माहिती आपली आरती झाली का, आपलं काम झालं का, हा थोडंसं आराम करू. पण आपला जो नियम आहे तो पूर्णच करतो, कारण त्याचा विधी छोटासा असतो. आधी धीरे 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 कासवाच्या गतीने चाला मित्रांनो. इतके पक्के होऊन जाताना तुम्ही म्हणजे म्हणून उठलं नको तरी उठणार तुम्ही, पण झोपच लागत नाही. झोप नाही लागलं मग काय करते. आता बघा झोप कमी होती वयस्कर मित्रांची, मग झोप कमी झाली काय करता, काय करणार आहे, सध्या आपली गाठी घेऊ मंदिरावर. मग रोज जातात, गेले की आपलं देव करणार वगैरे, थोडी सेवा करणार, बसणार. मग त्याचा मित्र येणार, आज कितला आला टाइम वाजला. बघा रोज त्यांचा ठरलेला टाइम असतो आणि ते बसलेले जास्त.
आणि मग ते बसलेले असले की ते मग अरे हे नाही आलं म्हणे, आज गावाला गेलं काय कोण दर्शनाला. खरंय ना, ते यांनाच माहिती. जे खरंय ते खरं मित्रांनो. म्हणून जसे तुम्ही वाट बघताना तसा देव सुद्धा वाट बघतो मित्रांनो. तो माणसाची वाट बघता मित्रांनो, आपल्या मित्राची वाट बघतो, तसा देव सुद्धा वाट बघतो. अरे आज नाही आला, गावाला गेला असेल, जाऊ द्या, तरी आलाच नाही, 8 दिवस झाले. याची भक्ती द्विधा भक्ती आहे. कधी भक्ती कधी विभक्ती. असं नाही करायचं आपल्याला, भक्ती करायची. नुसतं आरतीला बी जर आपण गेलो पण रोज तेवढंच कर बस. बाकीचं कोणी काही म्हणलं काही म्हणू लागते, पण नाही त्यांची आरती चुकत नाही. ती काही असो तितकं तुम्हाला नाव पाठ किंवा त्या आरतीला हजरच राहणार, काही होती. म्हणून आपली जी विधी ती इतकी पक्की धरा, तिला ज्ञानाचा जोड लावा, ती विभक्त होणार नाही, ती पक्की टिकणार. अशा प्रकारे ही कथा या ठिकाणी संपलेली. तुम्हाला उद्या गोपाळपास सांगतो. खूप सुंदर अशी कथा आज सांगायची होती, पण म्हटलं जाऊ द्या, ही एक कथा तुम्हाला सांगून टाकतो. भरतो हरी कसा होता म्हणून ती सांगितली. नंतर तुम्हाला एक कथा पुन्हा सांगतो. विद्वान लोकांना विद्वान लोकांची किंमत असते. जे विद्वान नसतात त्यांना विद्वानाची किंमत नसते. आणि म्हणून माहीम भट्टाने 350 आसूची पोटळी तोडून बगलात टाकली. या म्हणे इकडे. ते म्हणे कोण आले का मी, बिगर शेंड्यावाले. त्यांना शेंड्या बी नाही म्हणे, केसही नाही. आणि मग ते काय म्हणतात की ज्यांना केस नाही त्यांच्यासोबत काय चर्चा करायची, केसासोबत चर्चा करायची का माणसासोबत. तुला तीही कथा सांगणार आहे मी तुम्हाला. ती माहीम भट्टाने म्हटलेलं असेल. स्पष्ट आहे सगळं, स्पष्ट सांगितलेलं आहे देवाने. आणि म्हणून विद्वानाची किंमत केली पाहिजे. अशा प्रकारे आजपर्यंत आपण केलं नसेल तर देवाला क्षमा मागा मित्रांनो. पतित पावन दीनदयाळ दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापियामी दया करी रे स्वामी. जननाने पाप कल्पिले, ते मन तुला दिले मी, दया करी रे स्वामी. जगाचे ने जना दुखविले, देवाच्या तुला दिली मी, दया करी रे स्वामी. देहाने हा कर्म करावा, दास तुझा मी झालो. पतित पावन दीनदयाळ दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी,
स्वामी दया करी स्वामी श्री गोपाल कृष्ण महाराज की